मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्या व्हिडिओमधील 1001% प्रश्न येणाऱ्या काळातील पोलीस भरतीमध्ये पडणार म्हणजे पडणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय IMP प्रश्न घेत असतो. पोलीस भरतीसोबतच तुम्हाला येणाऱ्या बाकीच्या स्पर्धा परीक्षांसाठी या प्रश्नांचा तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर कोणत्याही प्रकारचा वेळ आपण वाया न घालवता पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, आपण बेकिंग सोडा हा खाण्यामध्ये वापरतो. जेवणाचा एखादा पदार्थ बनवायचा असेल तर आपण त्यामध्ये बेकिंग सोडा वापरतो मित्रांनो. तर मग लक्षात ठेवण्यासाठी एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगते मित्रांनो. आपण ही जेवणामध्ये बेकिंग सोड्याचा वापर करतो आणि बेकिंग सोड्यालाच रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट हे आहे. तर यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की स्वयंपाक कोण बनवतात आपल्या घरी, तर बाया माणसं बनवतात. तुम्ही याच्यावरून ध्यानात ठेवू शकता की सोडियम बायकार्बोनेट बेकिंग सोडा खाण्यासाठी वापरतात आणि त्याचं रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट. या ट्रिकद्वारे तुम्ही अगदी सहजरित्या लक्षात ठेवू शकता. आणि मित्रांनो, दुसरामध्ये सुद्धा बऱ्याच मित्रांचं जम्बलिंग होतं की सोडियम कार्बोनेट कशासाठी वापरतात. तर सोडियम कार्बोनेट आपण धुण्यासाठी वापरतो. धुण्यामध्ये सोडियम कार्बोनेटचा वापर केला जातो आणि खाण्याच्या सोड्यामध्ये त्याला आपण बेकिंग सोडा म्हणतो आणि त्याला रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट हे आहे. या दोन्ही कन्सेप्ट मित्रांनो तुम्ही अगदी लक्षात ठेवा, कारण ह्या परीक्षेत विचारले जातात आणि याची विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे हे एकदम IMP पॉईंट आहे मित्रांनो. तुम्हाला एक ट्रिकच्या माध्यमातून समजून सांगितले, त्याच्यामुळे तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहील. कुनो हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कुनो हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, कुनो हे अभयारण्य मध्य प्रदेश या राज्यात आहे. अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अस्तंबा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यात आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर इतकी आहे आणि गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात 100% मित्रांनो. कारण गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची नदी आहे आणि गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राचं एकूण 50% क्षेत्र व्यापलेले आहे मित्रांनो. ही पण कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले रेहेकुरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले रेहेकुरी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले रेहेकुरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि ते कर्जत तालुक्यात आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पांढरे सोने कशाला म्हटले जाते? पांढरे सोने कशाला म्हटले जाते? तर पांढरे सोने असे कापसाला म्हटले जाते आणि कापसाच्या उत्पादनात यवतमाळ हा जिल्हा सर्वात अग्रेसर आहे मित्रांनो. ही पण तुम्ही लक्षात ठेवा. कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती आहे? तर कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी दमणगंगा ही आहे. आणि तर मित्रांनो, तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न विचारलाच की कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती आहे, तर याचे उत्तर मित्रांनो, कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी तेरेखोल ही आहे. या दोन्हीपैकी तुम्हाला एक प्रश्न मित्रांनो विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हे पण IMP आहे मित्रांनो. कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी विचारली तर दमणगंगा सांगायची आणि सर्वात दक्षिणेकडील कोकणातली नदी विचारली तर तेरेखोल सांगायची. ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप IMP मित्रांनो. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा काय आहे? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा
काय आहे? तर चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा Ag आहे. तर मित्रांनो, याचं थोडं यमक घेणारा जर तुमच्या लक्षात नसेल राहत तर थोडा यमक अर्थ थोडा तयार करायचा, जेणेकरून तुमच्या दीर्घकाळासाठी तुमच्या लक्षात राहील. चांदी Ag चांदी, चांदी Ag असे कन्सेप्ट ट्रिकद्वारे तुम्ही भरपूर प्रश्नांचं मित्रांनो आपल्या डोक्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकता दीर्घकाळासाठी. आणि मित्रांनो, चांदीच्या उत्पादनासाठी आणि दागिन्यांसाठी कोल्हापूर हे शहर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर म्हणूनही ओळखले जाते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या. तर मित्रांनो, आपण या प्रश्नामधून किती प्रश्न तयार केलेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये किती फायदा होऊ शकतो मित्रांनो, हे तुम्ही विचार करा मित्रांनो. कारण परीक्षा कोणतीही असो, प्रश्न हेच पडतात आणि त्यामध्ये फक्त थोडा बदल करून प्रश्न फिरून विचारला जातो. त्याच्यामुळे प्रश्नाचा पूर्ण बारकाईने अभ्यास करणे अतिशय गरजेचे आहे. तेव्हा कुठेतरी आपण एखाद्या परीक्षेच्या मेरिटमध्ये बसू शकतो. नाहीतर वरवरती अभ्यास केला ना, आपण वरवरतीच राहू शकतो. त्याच्यामुळे तळागाळापर्यंत शिरून यशाला शिखरापर्यंत खेचूनच आणायचं आपल्या. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तोरणमाळचे पठार नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, नंदुरबार हा जिल्हा सर्वात जास्त आदिवासी जमात असलेला जिल्हा म्हणून पण देखील ओळखला जातो. आणि नंदुरबार जिल्ह्यातीलच एका महिलेला सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड दिलं होतं. हे पण तुम्ही लक्षात ठेवणार. रंजना सोनवणे असं त्या महिलेचं नाव आहे मित्रांनो. ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण ह्या परीक्षेच्या दृष्टीने IMP आहेत मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी पितळखोरा ही आहे. मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? तर मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने आयर्लंड या देशाकडून स्वीकारलेली आहे. जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक जल दिन 22 मार्च या दिवशी साजरा केला जातो. भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे? तर भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या मध्य प्रदेश या राज्यात आहे. आणि मित्रांनो, भारतामध्ये जंगलाचे प्रमाण सर्वाधिक हे मध्य प्रदेश राज्यातच आहे मित्रांनो. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय होते? गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय होते? तर गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव महामाया हे होते. ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ओणम हा सण केरळ या राज्यात साजरा केला जातो. विद्युत धारा मोजण्याचे एकक कोणते आहे? विद्युत धारा मोजण्याचे एकक कोणते आहे? विद्युत धारा मोजण्याचे एकक ॲम्पियर हे आहे. इंटरपोल या संस्थेची स्थापना केव्हा झाली? इंटरपोल या संस्थेची स्थापना केव्हा झाली? तर इंटरपोल या संस्थेची स्थापना 1923 या वर्षी झाली. तर मित्रांनो, हा पण प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय आणि व्हेरी IMP आहे. कारण का? तर इंटरपोल ही एक संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेशी संबंधित आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ही संस्था महत्त्वाची संस्था मानली जाते. आणि इंटरपोलचे मुख्यालय लिओन्समध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे आणि त्याची स्थापना 1923 या वर्षी झाली. परीक्षेत हा सुद्धा प्रश्न विचारण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो. कोणत्या वर्षी प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी पुकारण्यात आली होती? कोणत्या वर्षी प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी पुकारण्यात आली होती? तर 1962 या वर्षी देशातील पहिलीच राष्ट्रीय आणीबाणी पुकारण्यात आली होती. तर मित्रांनो, 1962 या वर्षी देशातील पहिलीच राष्ट्रीय आणीबाणी पुकारली गेली होती. त्या पुकारण्यामागचं कारण हे होतं की 1962 या वर्षी भारत आणि चीन या दोघांमध्ये युद्ध झाले होते. आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे मित्रांनो,
देशात 1962 साली देशात पहिलीच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण या दोन्हीमधून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. जगातील सर्वाधिक उंचीचे पठार कोणते? जगातील सर्वाधिक उंचीचे पठार कोणते आहे? जे पठार विचारले मित्रांनो, जगातील सर्वाधिक उंचीचे पठार तिबेटचे पठार हे आहे. हनुमंते घाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो? हनुमंते घाट कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो? तर हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ या 2 जिल्ह्यादरम्यान लागतो. 0 माईल हे स्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? 0 माईल हे स्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 0 माईल हे स्थान महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि या ठिकाणीच मित्रांनो भारतातील मध्यवर्ती ठिकाण या स्थानालाच म्हटले जाते. म्हणून जर परीक्षेत प्रश्न विचारला तर भारतातील मध्यवर्ती ठिकाण कोणते? तर 0 माईल नागपूर या ठिकाणी ते स्थित आहे. मध्यवर्ती ठिकाण भारताचे नागपूर या ठिकाणी आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. या प्रश्नात सुद्धा प्रश्न दडलेला आहे मित्रांनो. तर नागपूर हा जिल्हा संत्री या उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. यावर सुद्धा 100% प्रश्न विचारतात. लोकसभेचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभेचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर लोकसभेचे सदस्य आपला राजीनामा लोकसभेचे सभापती यांच्याकडे देतात. आणि लोकसभेचे सदस्य, लोकसभेचे उपाध्यक्ष हे दोघं पण आपला राजीनामा लोकसभा सभापतीकडे देतात. सदस्य, उपाध्यक्ष हे सभापतीकडे देतात. महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे ठिकाण मित्रांनो महाराष्ट्रातील थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. आणि हेच थंड हवेचे पर्यटन स्थळ महाबळेश्वर हे सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि महाबळेश्वर या ठिकाणीच मित्रांनो कृष्णा नदीचा उगम होतो. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली. आणि मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हा काव्यसंग्रह आणि आकाशवाणी ही कविता लिहिली होती मित्रांनो. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारतीय राष्ट्रगीताचे जनक जन गण मन हे सुद्धा रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिली होती. आणि त्यांना भारतातील पहिलाच नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ही पण गोष्ट तुम्ही लक्षातच ठेवा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. आणि ते भारतातले असे पहिलेच व्यक्ती होते की ती सगळ्यात पहिल्यांदा लंडनला गेले होते. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि तिने 1829 साली सतीप्रथा बंदीविषयी कायदा मांडला होता मित्रांनो. हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. त्यांच्या वृत्तपत्रावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो. तर त्यांनी संवाद, कौमुदी आणि मिरात उल अखबार हे 2 वृत्तपत्रे लिहिली होती मित्रांनो. संपादन केलं होतं त्यांचं. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण या 4-5 गोष्टीमधून कोणत्यातरी एका गोष्टीवर प्रश्न विचारतात मित्रांनो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या IMP परीक्षेच्या दृष्टीने. आणि तुम्हाला माहिती आहे असे प्रश्न असल्यावर परीक्षेत प्रश्न याच्यातून विचारला जातो म्हणजे जातो. 100 नाही 1000% विचारणार म्हणजे विचार. आणि त्याच्यामुळे आपला व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तुमच्या मित्रांना पण शेअर करून ठेवा आणि तुम्हाला पण या व्हिडिओचा येणाऱ्या परीक्षेत फायदाच होईल मित्रांनो. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. आणि त्यांनी केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्रे काढली होती मित्रांनो. आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा केला होता. त्यांनी गणेशोत्सव 1893 या वर्षी साजरा केला होता. आणि शिवजयंती 1895 या दिवशी साजरी केली होती मित्रांनो. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि लोकमान्य टिळक हे जहालमतवादी नेते होते मित्रांनो. ह्या पण गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि लोकमान्य टिळक यांनाच 1908 साली राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती मित्रांनो.
आणि लोकमान्य टिळक यांची एक घोषणासुद्धा प्रसिद्ध आहे मित्रांनो. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही घोषणा त्यांची प्रसिद्ध आहे. या घोषणेवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या व्हिडिओमध्ये सर्व IMP प्रश्न मित्रांनो घेण्यात आलेले होते आणि हे सर्व परीक्षेला विचारले जाणार म्हणजे जाणार, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करून ठेवा. तुम्हाला पोलीस भरतीसोबतच बाकीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा हे प्रश्न फायद्याचे ठरतील मित्रांनो. तर धन्यवाद.